ओके. सरांनी केलं. हा. तर प्राणोअत्र मूर्धगा ही कन्सेप्ट कशापासून आहे? तर प्राण हा व्यष्टी प्राण आपण जर म्हटला, विचारात घेतला, तर आपल्या शरीरात असणारा प्राण जो आपल्या सर्व क्रियांचा कारक आहे. बरोबर आहे, कारण जीव चैतन्य सुद्धा त्याच्या वशीभूत आहे असं आपण म्हटलं. आणि अपानाचा तयार करणारा वायू सुद्धा कुठला आहे? प्राणच आहे. अलग का लक्षात? मग हा जो प्राण आहे तो जसा समस्त सृष्टीत समष्टी आहे आणि त्याचाच अंश आपण सतत आत घेत आणि बाहेर सोडत असतो. आणि ह्याचं महत्व जर पटवून घ्यायचं असेल तर माणूस बाकी कशापासूनही राहू शकेल. पाण्याविना 8 दिवस राहू शकेल, 2 दिवस तरी राहू शकेल, जेवणाविना महिना 2 महिने टिकू शकेल. पण श्वास बंद करून टाका, नाही राहणार. म्हणजे हा जो प्राण हा कन्सेप्ट आहे तो कशा स्वरूपात? प्राणो जीव इति स्थिती असं वर्णन काही ठिकाणी आढळतं की प्राण गेला असं आपण म्हणतो माणूस मेल्यानंतर सुद्धा. म्हणजे प्राणाचं महत्व हे जास्ती आहे सगळीकडे विचारात घेतला तर. आणि त्याच्या बरोबर त्याच्या संलग्नतेनं जर आपण अभ्यास केला तर आपण जीवापर्यंत पोहोचू शकतो. ही संकल्पना प्राणायामाची बेसिक आहे. प्राणायामाचं शरीरामधलं आचरण जर अभ्यास केला आणि त्याच्याशी आपण समरस झालो तर आपण जीवाबरोबरच राहू. जीवमय हो, चैतन्यमय हो, ही कन्सेप्ट प्राण आयाम शिकवते. शरीरातला जो आयाम आहे प्राणाचा तो कशा प्रकारचा आहे हे समजून घेणे यालाच प्राणायाम असं म्हटलेलं आहे. तर इथे कसं म्हटलंय त्यांनी की मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेला अपान वायू नुसता नाही. अपान वायूला आपण आता खूप म्हणजे म्हटलं तर खालची जेवढे अवयव आहेत, छातीच्या खालचे जेवढे सगळे अवयव आहेत त्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेला अपान वायू आहे. अपान वायूचे जर क्रिया बघितल्या तर गर्भनिष्क्रमण, मूत्रविसर्जन, मलविसर्जन, त्यानंतर अजून म्हणजे जे काय अधोभागातल्या क्रिया आहेत त्या सर्वांचा कारक आहे तो म्हणजे अपान वायू आहे. तर तो जो आहे तर त्याची गती अधो आहे. त्याची गती अधो असल्यामुळे तो सक्शन न म्हणा, सक्शन क्रिएट करून प्राणाला खाली खेचतो असं म्हणा, वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तरी सुद्धा. पुढे वरती जो स्थित कुठे मूर्धेमध्ये असलेला प्राणवायू तो जो आहे तो अपानाला वर खेचत असतो. ही कन्सेप्ट आहे, म्हणजे ही मूळ धारणा आहे. तर आता त्याचा उपयोग तर आहे, म्हणजे ज्या अर्थी इथे सांगितले तर त्याचा उपयोग पण असणार. पुढे जाऊ आपण थोडी. मूर्ध किंवा आज्ञाचक्रामध्ये असलेला प्राणवायू अपान वायूला वर खेचतो. आणि आपण जी कुंडलिनी किंवा हठयोगाची कन्सेप्ट मानतो ती कशी मानतो? तर जसं इथे कन्सेप्ट सांगितलेली आहे की नाभीमधून एक दोऱ्यासारखी नाडी निघते आणि त्या नाडीमध्ये एक एक चक्र हे मण्याप्रमाणे ओवलेलं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही चक्र ही त्या नाडीमधून म्हणजे सुषुम्ना नाडी ही या चक्रांच्या मध्यातून जाते हे आपल्या लक्षात येतं. आणि आपल्याला ह्या वायूला सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेशित करायला सांगितलेलं आहे. मग तो कशाला सांगितलेला आहे? तर हा जो मूर्धास्थित किंवा आज्ञाचक्र स्थित प्राण आहे तो तिला खेचून वर घेईल आणि तो त्याला वरती आणण्यासाठी एक एक चक्रावर विजय मिळवत जायचा आहे आणि त्याला न्यायचा कुठपर्यंत आहे? आज्ञाचक्रापर्यंत. आणि तिथे प्राणापानचं मिलन होईल अशी कन्सेप्ट आहे ह्या म्हणजे तो उपनिषदामध्ये. हा म्हणजे तो आपल्या शक्तीने अपान वायूचा जो दिशा आहे त्याला विरुद्ध दिशेने वरती ओढून विरुद्ध घेईल. दिशेने मोडतो. हा. अच्छा, ओके. हम्म. तर पायाला दोरी बांधलेल्या पुढचं वाचतोय. अपान आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेला प्राणवायू अपानवायूला वरती खेचतो. पायाला दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे वायू शरीरात वर खाली येत जात राहतात. ही गोष्ट जाणणारा व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो. योगी प्राणायामाने प्राण आणि अपान वायूला एकत्रित करतो.
प्राणायाम कशासाठी सांगितलाय तर त्यांना एकत्रित करण्यासाठी सांगितलेलं आहे. आता हे एकत्रित कुठे करायचं आहे तर दोन्ही ठिकाणी आहे. एक म्हणजे जिथे आपण सुषुम्नेमध्ये प्राणाला आतमध्ये प्रवेशित करणार आहोत त्या ठिकाणी पण एकत्रित करावं लागेल आणि तो एकत्रित तिथून त्या सुषुम्नामध्ये गेला परंतु त्यालाही वरती खेचावं लागेल आणि आज्ञाचक्रापर्यंत आणावं लागेल. म्हणून दोन्ही ठिकाणी खेचण्याची क्रिया सांगितली. अपान प्राणाला कशा पद्धतीत खेचतो आणि प्राण अपानाला कशा पद्धतीत खेचतो. तर जेव्हा आपण इडा किंवा पिंगला नाडीने श्वास आतमध्ये घेतो तेव्हा उदरामध्ये असलेला अपान वायू हा प्राणाला खाली खेचतो आणि जो आज्ञाचक्रामध्ये आहे तो कुठल्या प्राण अपानाला म्हणजे कुठल्या अपानाला खेचतो तर तो सुषुम्नेमध्ये जो अपान आहे त्याला एक एक चक्र फोडत पाठच्या बाजूने वर नेतो. ही कन्सेप्ट आहे. थोडक्यात इथून पोटात गेलं आणि मणक्यातून वरती गेला असं विचार करा आज्ञाचक्रापर्यंत. हे पूर्ण होतं का? आता सर्कल पूर्ण होतं का? हा हे सर्कल पूर्ण होतं का? असं म्हणता येईल. असं म्हणता येईल प्रगत पण प्रगत आपल्याला आपण साधकांना कसे होतं. आहोत हा हा, आपण प्रगत. आपण अजून कसे आहोत तो म्हणजे हत्ती आहे आपल्या समोर आणि आपण आंधळे आहोत. मग मी जर त्याची शेपूट पकडली तर म्हणणार हत्ती दोरीसारखा आहे. तुम्ही जर त्याचे पाय पकडले तर तुम्ही सांगणार खांबासारखा आहे. पासी सरांनी पोट पकडलं तर म्हणणार नाही नाही मोठं चामड्याची कुठली तरी खाल आहे सप्तभंगी आतमध्ये करून ठेवलेलं सप्तभंगी सारखं. आहे. जैन दर्शन. त्याच्यामुळे आपण सगळेच हे चाचपडत पुढे जायचं आहे. परंतु हे जे ज्ञान आहे हे नक्कीच आधारभूत ज्ञान आहे. कारण ह्याच्यावरच सगळ्या पुढच्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. आणि हट्टप्रदीपिकेचा सुरुवातीचा जो श्लोक आहे तिथे पण त्यांनी असंच म्हटलंय की भ्रांत्या बहुमता ध्वांते. या ग्रंथाची निर्मिती करण्यामागचा उद्देश काय आहे तर भ्रांती झालेली आहे लोकांना की काय नक्की कसं आहे हे. म्हणजे उपनिषदामध्ये जे सत्य लिहिलेलं आहे ते आहे कसं याच्याविषयी जी भ्रांती लोकांना निर्माण झाली ती भ्रांती काढून टाकण्यासाठी मी हा ग्रंथ लिहितोय. त्याचबरोबर बहुमत म्हणजे काही लोकांनी बरेच धर्म झाले त्याच्यानंतर बुद्धांनी निर्वाण सांगितलं अजून कोणी मोक्ष सांगितला अजून कोणी काहीतरी सांगितलं. ठीक आहे मग बरेच जणांची मतं जरी घेऊन एक मार्ग देण्यासाठी तो ग्रंथ लिहिला गेला आणि तो कशा पद्धतीने लिहिला तर हठ मार्गाचं जेवढं त्याच्यात वर्णन आहे त्या सगळ्याचं एकत्रित घेऊन त्याच्यात कुठली भ्रांती राहू नये म्हणून त्यांनी त्या ग्रंथाची रचना केली. आलं लक्षात. तसंच योगदर्शन हा सूत्रबद्ध ग्रंथ झाला. का झाला तर सूत्रानं आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट कळावं म्हणून सांगितला. त्याच्यात सुद्धा ह्यातलं सगळे गोष्टी आल्या परंतु सूत्रबद्धरित्या सांगितलेल्या आहेत. जसं इथे भ्रांती होते आपल्याला तशी भ्रांती होऊ नये म्हणून पुढे त्यांनी ते काम करून ठेवलं. आलं लक्षात. तर मग आपण जेव्हा टटोलून बघणार आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे शिकवलंय हे ग्रंथ पण आपल्या अभ्यासाला आहेत तेव्हा त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कसं साम्य आहे किंवा संकल्पना कशा एकमेकाशी जुळतात हे बघून आपण पुढे चालायचं आहे. ग्रंथ हे बघत असताना उपनिषद बघत असताना बघत असताना खरं काय केलं पाहिजे तर अनेक उपनिषद ज्याची झालेली आहेत असा शिक्षक पाहिजे. माझ्यासारखा खरा याचा हे नव्हे शिक्षक नव्हे पण मी तुमच्यापेक्षा 1 वर्ष सिनियर आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतोय. ही कन्सेप्ट आहे इथे ज्याच्यामुळे काय होईल निदान आजूबाजूच्या सगळ्या जेवढे मी अभ्यासले तेवढ्या ग्रंथांचा तरी समन्वय करून देऊ शकतो. परंतु ज्यांनी समजा की 108 पैकी निदान योगाची 20 उपनिषद पूर्ण केलेली आहे असा जर माणूस असेल तर तो इतर उपनिषदांमधले कॉन्सेप्ट इथे सांगू शकेल. किंवा तुम्ही जर पुढे उद्या सकाळी 20 उपनिषद अभ्यासायची ठरवलीत तर तुम्हाला निदान ह्या उपनिषदामध्ये मी असं सांगितलेलं होतं त्याचा रेफरन्स तुम्हाला लागू शकेल. हा या शिकवण्यामागचा तुम्हाला अभ्यासामध्ये ठेवण्याचा उद्देश आहे की तुम्ही अभ्यासामध्ये रत व्हावात आणि तुमच्यामध्ये ही जागृती व्हावी की आपण जेव्हा 20 उपनिषद बाकीची बघू त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने बघता येतील. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आपण सर बघत जाऊ. सर उपनिषदांचा अभ्यास करता येईल परंतु हो करता उपनिषदांमध्ये येतं. जे आहे, तर हो त्याचं आपल्याकडून कोणी करून घेणारं सापडेल का?
की ऍक्च्युअली सुषुम्नेतून ते वायू घेऊन जायचं आहे, असं याच्यासाठी कोणी मदत करेल का? सर आता हा पण ह्याच आता हठयोग मध्ये सर आलंच आहे ना आता हे उपयोगित म्हणजे हम्म, उपनिषदामधलंच सगळं पुढं आता हे काय म्हणायचं थोडस बदल करून किंवा त्यामध्ये हे हम्म, करून ते त्यातूनच आले ना. मग जे आता काही होतात प्राणायाम किंवा ते हो, यातलंच आहे ना, हो, बेस यातलाच आहे ह्यातलाच जे आहे. करतोय तर पण आता हे जे काही कोणी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये श्रद्धेनं जर आचरण करता आलं, अभ्यासाचं पण तिथे कसं सांगितलेलं आहे, निरंतरता पाहिजे, श्रद्धेने अभ्यास करायला पाहिजे, निरंतरता पाहिजे. ह्या सगळ्यानं आपल्याला ते साध्य करता येऊ शकतं. बरोबर आहे ना? मग त्याच्यामध्ये आता आपल्याला जे समजा तुम्ही हठप्रदीपिका हा एकच ग्रंथ घेतला, तर तो नादानुसंधान प्राप्त करून नाही का देणार? देणार. त्याच्यावर 100% श्रद्धा ठेवणे आणि त्या मार्गावर पुढे चालत राहणे हा त्याच्या मागचा हे आहे. मग कणाकणाने पुढे जाऊ असं वाटतं आपल्याला. जोरात जायचं, तीव्र वेगानं वासन्न हा. जेवढा तुम्ही वेग तीव्र पकडणार तेवढं तुम्हाला लवकर मिळणार. बरोबर? तर हे अशाच पद्धतीत आहे. हे शास्त्र सगळं असं आहे. जो व्यवस्थित काय म्हणतात श्रद्धा ठेवून आचरण करायला सुरुवात केली की त्याच्यानुसार आपल्याला प्राप्ती होतच जाणार. क्रियायोग. आणि हा, प्राप्ती होतच उपनिषदांप्रमाणे जाणार. म्हटल्यावर सर प्रत्येकाच वेगवेगळं येते, एकच येत नाहीये ना. हा, प्रत्येकाचा मग मग गाभा वेगळा आहे. मग मला जे किती प्रकारे हा करणार? हा, ते त्यापेक्षा म्हणजे एकच एकच प्रकारे मार्ग कुठला करतात तरी कुठलं मार्ग तरी. अवलंबायचा. मार्ग अनेक आहेत आणि उद्देश हा, मात्र एकच आहे. एकच आहे. हा, आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम आहे. त्यातला एखादा मार्ग तुम्ही निवडा आणि त्याच्यावर चाला. मग त्या अनुषंगाने आपल्याला चित्ताचं कामच दोन सांगितलेली आहे. आत्ता जे आपण काम करतोय ते अपवर्गाचं काम आहे. अभ्यास करतोय हा अपवर्गाचं काम आहे. आणि जर तुम्ही चित्ताला भोगामध्ये लावताना तुम्हाला प्राप्ती होत नाही का भोगांची? होते. तुमच्यापैकी अनेक जणांना अनुभव आहे की मला आज लहानपणी आपल्याला सायकल पाहिजे अशी इच्छा होती. होती की नाही? सरांच्या म्हणजे पूर्णपत्रे सरांना तर अनुभव असणार या सगळ्याचा. तर नुसती सायकल पाहिजे एवढी इच्छा आपली पूर्ण झाली की नाही? झाली. सगळ्याच इच्छा पूर्ण होतात असं नाही. पण भोगाला प्रवृत्त झालेल्या माणसाला भोग प्राप्त करून देणे हे चित्ताचं काम आहे आणि ते करतं. तसं अपवर्गाला प्राप्त करून देणे हे सुद्धा चित्ताचं काम आहे. इथे श्रद्धा महत्वाची आहे. मग ते तुम्हाला त्या मार्गावर हळूहळू का होईना, आज मी कमी काय म्हणतात अभ्यास असलेला शिक्षक तुमच्या समोर जरी असलो तरी काहीतरी तुमच्या ज्ञानात भर पाडतोच. बरोबर? तसं तुमची जर पात्रता असेल तर त्या पात्रतेनुसार तुमच्या पदरात दान हे पडणारच. अपवर्गाला तुम्ही एकदा त्याला प्रवृत्त केलं की चित्त हे त्या अनुषंगाने जाणार. तुम्हाला तुमच्या त्या काय म्हणतात त्याला तशा लेवलचा माणूस मिळेल जो शिकवेल. ही गोष्टी घडत जाणार. त्याच्यासाठी आपण फक्त एका मार्गावर सतत मार्गाक्रमण करणे, निरंतरता ठेवणे आणि श्रद्धा ठेवणे हे आपल्याला करायचं आहे. अभ्यास सतत करत राहणे. पुढे पायाला दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे वायू शरीरात वर खाली येत जात राहतात हे लक्षात ठेवा. म्हणजे काय? तर प्राणाला अपान खेचतोय आणि अपानाला प्राण खेचतोय दोरी बांधून. हे लक्षात ठेवा. ही गोष्ट जाणणारा व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो. आता हे झाला प्राणाचा आयाम सांगतायत. प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम, त्याची गती, शरीरामध्ये असलेली त्याची उपस्थिती आणि त्याचं शरीरावर आणि जीवावर असणारा संबंध या सगळ्याला जाणतो असा जो असतो तो योगी आहे. योगी प्राणायामाने प्राण आणि अपानाला एकत्रित करतो. आता पुढची जी आहे कन्सेप्ट ती अजपा हंस विद्या. हे प्राणायामाशी संबंधित आहे. आता सुरुवातीला जर बघितलं तर त्यांनी प्राणायाम हा पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याकडे झालाय. प्राणायाम कसा करावा.
म्हणजे इडानाडीने पूरक करावा, अमुक करावं. आणि नंतर सगळ्यात शेवटी त्यांनी हे सांगितलं की ओंकाराच्या नादामध्ये प्राणायामाला मिक्स करावं किंवा त्याच्या अनुबंधाने प्राणायाम करावा हे सांगितलं तिथे. आणि इथे अजपा हंस विद्या सांगितली. ती बघूया कशी सांगितली. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ह ह्या शब्दाचं उच्चारण होतं आणि जेव्हा श्वास भरतो तेव्हा स हा शब्दाचं उच्चारण होतं. जेव्हा आपण श्वास भरतो स शब्दाचं उच्चारण झालं आणि जेव्हा श्वास सोडतो ओंकार येतो. तर हा जो आहे अशा प्रकारे आपण श्वास भरताना आणि सोडताना हंस हंस ह्या शब्दाचं जप करत असतो. एक दिवस आणि एक रात्र यामध्ये आपण 21,600 वेळा हंस शब्द जपासाठी आपोआप उच्चारण करतो. बघा, ह्यांना वैज्ञानिक म्हणायचं नाही का? म्हणायलाच लागेल, कारण त्यांनी एवढ्या सूक्ष्म गोष्टीचा पण अभ्यास केलाय की 21,600 वेळा आपण मोजू शकतो. तुम्हाला जर आज सांगितलं मी की उद्या 24 तास मोजा कोणीतरी, एक सुद्धा माणूस मोजणार नाही हे नक्की आहे. आणि मलाही, म्हणजे मी कोणीही नाही करू शकत आपल्यातला. आणि मग सर त्यांनी हा सोहम कुठल्या उपनिषदात आहे? सोहम जप एवढाच आहे ना तो पण 21,600 सोहम जप. स हा अहम सोहम हो, पण आहे ना. तो होय पण होय. आहे ना सर? तो कशात पण आहे? मागच्या वर्षीच्या उपनिषदात होता बघा एका. हा, पण अं, त्यामध्ये वेगळं होतं सर. 1,00,000 काहीतरी होतं त्यामध्ये ते. नाही अं, एवढं आता लक्षात नाही माझ्या पण होता एवढं नक्की. बघूया परत पुढच्या वर्षी येईल. कधी कधी काय काय गोष्टी काय करतो मेंदू, जिथे आपली श्रद्धा आहे तिथे जास्ती लक्षात ठेवतो, उरलेल्या कुठेतरी जातात निघून. असं होतं. पण आपण कणाकणाने पुढे जाणारे आहोत असं म्हणायचं आणि चालत राहायचं, नैरंतर्य ठेवायचं आपल्या परिश्रमामध्ये. स्वामी स्वरूपानंदांच्या याच्यात मांडलंय त्यांनी, सोहमचा उच्चार केलाय. हम्म त्यांनी केलाय. हम्म. कारण का तर एकदम सोपी पद्धत आहे दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासाठी प्राणायामाच्या. ही त्यांच्यात पण एकदम हेच सोपी आहे पद्धत. सर. म्हणजे श्वास हो. घेताना आणि सोडताना ही स हम्म. हा अहम असा उच्चार करायचा नाही. हम्म. 21,600 वेळाच आहे म्हणून हम्म. ते लक्षात आलं इथं. 21,600 वेळा हंस शब्द जपासाठी आपोआप उच्चारण होतो. या अजपा गायत्री मंत्राचा जप योग्याला सदा मोक्ष प्राप्त करून देतो. आता इथे एक एक आपल्याला प्रश्नोत्तरामध्ये अजपा गायत्री असं आपल्याला टिपेला पडू शकतं. मग लिहिताना कसं लिहायला लागेल तुम्हाला? तर प्राण अपान पासून पंचवायू ह्याच्यात सांगितलेले आहेत, बरोबर? इथपासून सुरुवात करावी लागेल. त्याच्याबरोबर प्राणायामाचा विधी सांगितलेला आहे तो सांगावा लागेल आणि त्याच्यानंतर प्राण आणि अपान हे एकमेकाला कसे खेचत असतात हे सांगावं लागेल. आणि मग त्या अनुषंगाने दैनंदिन जपासाठी, नियमित उपचारासाठी, नियमित विधीसाठी आपल्याला हंस जपाचे यांनी विद्या दिली असं सांगावं लागेल. आणि हे 21,600 लक्षात राहिलं तर लिहा तिथे. 21,600 वेळा हंस शब्द आपण 24 तासात उच्चारू शकतो. फलश्रुती या अजपा गायत्री हा असाच पद्धतीत टीप येते, त्यावेळी हे सगळं लिहायचं आहे. या अजपा गायत्रीचा संकल्प मात्र करण्याने, म्हणजे मनात फक्त संकल्प केला की मी आजपासून श्वास भरताना स म्हणेन आणि श्वास सोडताना ह चा उच्चार करेन, असा मी संकल्प जरी सोडला तरीही पापांपासून मुक्तता मिळवता येते. एवढी ही अजपा म्हणजे गायत्री इतर विचार थांबवायचे आणि फलदायी आहे. याच्यावर फोकस करायचं. हा, म्हणजे तुम्ही आता कसा विचार करा, दिवसातून एक दिवस, म्हणजे आजचा दिवस माझा कसा असेल असं जर आपण सकाळी उठून ठरवलं तर माझे सगळ्या श्वासामध्ये श्वास भरताना सो आणि श्वास सोडताना हम असेल असा संकल्प केला. मग त्यातली पुढची 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही अगदी लक्षात ठेवून करा. त्याच्यानंतर कोणतरी हाक मारणार, दूधवाला येणार, पेपरवाला येणार, सगळं होणार.
पण तुम्ही संकल्प तर केलाय, तर हा जर रोज नियमित संकल्प केला तर आजच्या दिवसाचं फलित म्हणून आपल्याला काहीतरी नक्कीच मिळेल. तो म्हणजे काय असेल तर पापांपासून मुक्तता मिळेल असं सांगितलंय. फलश्रुती आहे. अजपा गायत्री जपाची फलश्रुती. त्याच्या पुढे गायत्री समान विद्या. गायत्री ही कोण सांगितलेली आहे? वेदमाता. वेदमाता म्हणजेच वेद म्हणजे काय तर ज्ञान. वेद या शब्दाचा अर्थच ज्ञान असा आहे. तर गायत्री समान विद्या मिळेल. जप आणि पुण्य कधीही नव्हते आणि कधीही होणार नाही एवढ्या प्रमाणात करता येऊ शकतं यानं. कशाने? अजपा गायत्रीनं. एवढे सगळे फलश्रुतीमध्ये सांगितले. ओके. तर हा झाला पूर्ण प्राणायाम, ज्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. असं पण मोठा प्रश्न येऊ शकतो की ध्यानबिंदू उपनिषदामध्ये सांगितलेले प्राणायामाचं वर्णन करा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं सांगावं लागेल. बरोबर. नुसतं तुम्हाला एवढं सांगूनच चालणार नाही. अजपा हंस विद्यामध्ये गायत्री, अजपा गायत्री ह्याच्यापर्यंतचं वर्णन आपल्याला करून थांबावं लागेल. उत्तर मोठा जर प्रश्न विचारला तर एवढा असा विचारतील. छोटा जर विचारला असेल तर मात्र अजपा गायत्री एवढंच विचारतील. पुढे कुंडलिनी जागरणाद्वारे मोक्षद्वार खोलणे किंवा कुंडलिनी जागरणाने मोक्षद्वार खोलणे. आता परत त्या विषयावर आले की प्राणाला अपान खेचतोय आणि अपानाला प्राण खेचतोय. तर ती संकल्पना किंवा जे कंद आहे, कंदातून 72,000 नाड्या, हे सगळं जरा आठवून ठेवा. आणि त्याद्वारे आता इथे परत सुषुम्ना वगैरे मार्ग येणार आहे. ज्या सुषुम्ना मार्गाने जन्ममरणाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी ब्रह्मस्थान किंवा ब्रह्मरंध्रामध्ये पोचायचे असते, म्हणजे सुषुम्ना ह्यांनी कुठपर्यंत सांगितली आहे? ब्रह्मरंध्रापर्यंत. म्हणजे जर एखाद्याला जन्ममरणाचं चक्र नष्ट करायचं असेल तर ब्रह्मस्थानापर्यंत सुषुम्ना मार्गाने जावं लागेल. बरोबर आहे. त्या द्वाराला अडवून कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात झोपलेल्या स्थितीत असते. ओके. आता कुंडलिनी हठयोग ग्रंथामध्ये आपण कुठे शिकलोय तर मूलाधार चक्राच्या ठिकाणी. आणि शिकलोय कसं तर मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3.5 वेटोळे. सुषुम्नेचं जे द्वार आहे त्या द्वाराला अडवून ती बसलेली आहे. कुंडलिनी निद्रिस्त अवस्थेत आहे आणि ती तिथे अडवून बसलेली आहे. ते द्वार जे आहे ते, आणि ते द्वार उघडायचं जर असेल तर तिला आधी हलवावं लागेल तिथून. बरोबर. आता इथे बघा की ज्या सुषुम्ना मार्गाने जन्ममरणाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी ब्रह्मस्थान किंवा रंध्रामध्ये पोचायचे असते, त्या द्वाराला अडवून कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात झोपलेल्या स्थितीत असते. मन एकाग्र करून केवळ कुंभक प्राणायामाने अपान वायूने फुंकून प्रज्वलित झालेल्या अग्नीच्या गर्मीने ही कुंडलिनी जागृत होते. आता इथे समान वायूला अग्नीचा हे मानलेला नाहीये. इथे अपान वायू आणि प्राणवायू यांनाच मुख्य मानलेलं आहे. आलं लक्षात. आता जर विचार केला तर यांची कन्सेप्ट विचार करण्यासारखी कशी आहे? आयुर्वेदाचा जर आपण अभ्यास केलेला आहे त्यांच्या लक्षात येईल पटकन की तुम्ही जर अभ्यास केला तर अग्नी जो आहे त्याची ज्योत किंवा जे काही त्याचं प्रज्वलन आहे ते वरच्या दिशेनेच असतं. तुम्ही जर वरून फुंकणीनं फुंकर मारली तर अग्नी विझतो. बरोबर आहे ना. पण एखादा स्टोव असा तो पण बघितलेला आहात तुम्ही, वातींचा स्टोव असायचा बघा, अनेक वाती असायच्या त्याला, तर त्याला खालून भोकं ठेवायचे. खालून भोकं ठेवली की काय होतं? ऑक्सिजन खालून येतो आणि ज्वलनाला मदत करतो. बरोबर आहे. ही कन्सेप्ट अपान वायूची आहे. समान वायू सुद्धा म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या लक्षात येतं की समान वायूचं सुद्धा प्रज्वलन करण्यासाठी मदत होते, पण समान वायूला बल देणारा अपान वायू आहे. एखाद्या टीबीच्या पेशंटला, याला राजयक्ष्मा म्हटलेलं आहे,
त्या पेशंटमध्ये सुद्धा अपान वायूचं निस्सरण थांबवायला सांगितलेलं आहे. मळ हाच त्याच्या शरीराचं बल आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला जर अतिसार झाला तर तो मरतो, पण त्याला जर थांबवलं, त्याचं संडास मूत्र असं जर गोष्टी थांबवल्या तर तो जगतो. कारण का हा मलम तस्यही बीट बलम तस्यही बीट बलम असं म्हटलेलं आहे. तर ते अपान वायू हे बलाचं प्रतीक आहे. आयुर्वेदामध्ये पण ही गोष्ट येते. आणि ही कशा पद्धतीत येते, तर जेव्हा उष्णता समान वायूला क्रिएट करायची आहे, तर त्याला फुंकण्यासाठी फुंकणी म्हणून अपान वायूनं खालून त्याला ऑक्सिजन दिला जातो. तर आपल्या जठराग्नी जो आहे तो वाढणार किंवा कोष्ठाग्नी जो आहे तो वाढणार. फुंकण्याचं काम करतो. समजतंय ना? जे आयुर्वेदाचे नाही आहेत त्यांना. हा, तर हे फुंकण्याचं काम जर अपान वायूनं केलं तर आपली भट्टी जोरात पेटणार. आणि जोरात जर पेटली तर उष्णता वाढणार. उष्णता वाढली की साप राहील का जवळ? नाही राहणार. थंड रक्ताचा प्राणी आहे, बरोबर आहे. तसं कुंडलिनी ही तिथे जागृत होते, झोपलेल्या अवस्थेत राहू शकत नाही. मग तिला कुठे जावं लागेल? अशा वेळी बिळात घुसावं लागेल. मग ऊर्ध्व जे दिशा. द्वार हा जे द्वार ओपन आहे, जे भोप ओपन आहे सुषुम्नेचं, त्याच्यात घुसावं लागेल. मग अशा पद्धतीत पीडित करून ओपन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच इथपर्यंत आपल्याला प्राणावर आपल्या हे करावं लागेल. प्राणायामाचं मला तरी जे समजलेलं आहे ते, की जे कुंभक आहे त्याचा वेळ वाढवत न्यावा लागेल. तेव्हा कुंडलिनी जागृत होऊ शकते. आणि तोही नुसतं नाही, तर निरंतर प्रयत्नानं हळूहळू वाढवत नेऊन कालावधी मगच ते शक्य आहे. तर हे कन्सेप्ट असा असू शकतो, ज्याच्याविषयीचा आपण हत्तीचं शेपूट बघून मी सांगितलेलं आहे की दोरीसारखं आहे, समजून घ्या. ओके, तर पुढे ही आणि सुषुम्ना नाडीच्या रस्त्याने ब्रह्मरंध्रापर्यंत अशा प्रकारे जाते जसे की सुईने विणलेला धागा कपड्यामध्ये असतो. सुईने विणलेला धागा कपड्यामध्ये कसा असतो? बरोबर, असा असा असतो. बरोबर, तशा पद्धतीत जे मणी आहेत म्हणजेच काय आहेत? चक्र आहेत. त्यांना धाग्यात ओवत ती वर जाते. आलं लक्षात? पुढे ज्याप्रमाणे चावीने कुलूप खोलून बंद दरवाजा उघडतात, तसेच योगी कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रात पोचवून मोक्षाचे द्वार उघडतात. तर ही कन्सेप्ट अशा पद्धतीत हठयोगामध्ये येण्याचं मूळ कारण हा उपनिषद आहे, ज्याच्यामध्ये कुंडलिनी विशेष पद्धतीनं वर्णन केलेली आहे आणि जागरण सांगितलेलं आहे. इथे त्याच्यामध्ये ताडन हा विषय आला आणि त्याच्यामध्ये अग्नीने शरीरातली कोष्ठातली अग्नी वाढवल्यानंतर आपल्याला हे जर तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव केला असेल तर जे लोक नियमित प्राणायाम करतात त्या लोकांना हा अनुभव येतोच की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते, म्हणजे घर्षण युक्त होतं. तुम्ही जर विचार केला तर नुसतं ते सो आणि हम नाहीये. पूर्ण जेव्हा आपण श्वास श्वास तुम्ही कपालभाती किंवा भस्त्रिका रोज करून बघा, शरीरातली गरमीची लेवल जास्ती राहते. आलं का लक्षात? तर हे लक्षात येणाऱ्या गोष्टी असतात. पुढे आता मुद्रा. पुढे शक्तिचालन मुद्रा सांगितली. आता हे मुद्रा काय करतात? तर शरीरामध्ये प्राणाचं संचलन माझ्या म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार करून देतात. आलं का लक्षात? आता ही जी प्राणशक्ती आहे शरीरामध्ये, ज्याचा आपण आयाम करणार आहोत, प्राणायाम करणार आहोत, तर मग त्याला एका ठराविक दिशेनं आपल्याला वर न्यायचं आहे, त्याला दिशा द्यायची आहे. तर या मुद्रा त्या गोष्टींना मदत करतात. म्हणून यांचा हठयोग ग्रंथामध्ये अंतर्भाव केलेला आहे.
तर मग त्या मुद्रांचं हे बेसिक स्वरूप किंवा ज्या कुठून सांगितल्या गेल्या हठग्रंथांमध्ये त्या इथून सांगितल्या त्यातली ही शक्तिचालन मुद्रा त्याच्या पुढची. दोन्ही हातांचे तळवे एक दुसऱ्यावर ठेवून अर्थात भैरवी किंवा अंजली मुद्रा करून पद्मासन घालून आपली हनवटी कंठकुपात लावावी. दोन्ही हात आपले कुठे ठेवायचे आहेत? मांडीवर ठेवायचे आहेत, वरच्या दिशेने थोडक्यात. ओके. आणि हनवटी कंठकुपात लावायची, अर्थात जालंधर बंद लावावा व मनामध्ये परमात्म्याचे ध्यान करावे. मूलाधार बंद वारंवार लावून अपान वायूला वरती प्राणवायूमध्ये मिळवावे. मूलाधार बंदाचं उद्दिष्टच हे आहे की अपान वायूला ऊर्ध्वगामी करणे आणि याच प्राणाला सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करावे. कुंडलीमध्ये प्राणाच्या विशिष्ट होण्याने अशा योग्याला या कुंडली प्रविष्ट होण्याने अशा योग्याला या कुंडलिनी शक्तीच्या प्रभावाने मीच ब्रह्म आहे असा आत्मबोध होतो. शक्तिचालिनी मुद्रा. तर शक्ती आणि चालन. चालन म्हणजे चालवणे, गाडी ड्राईव्ह करणे म्हणजे चालन, किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे वळवणे हे. आता ही जी गतिमान. कुंडलिनी आहे, कुंडलिनी जी आहे तिला चलायन करायचं आहे आणि कुंडलिनीचा एक पर्यायवाची शब्द शक्ती आहे. हठग्रंथामध्ये जर विचार केला तर त्यांनी दिलेत पर्यायवाची शब्द कुठले. कुंडलिनीचे पर्यायवाची शब्द हठयोग प्रदीपिकेमध्ये लिहिलेले आहेत. तर ती ही जी आहे शक्ती तिला आपण काय करायचं आहे? सुषुम्ना मार्गे वरती सरकवायचं आहे आणि त्याच्यासाठी 2 बंद लावायला सांगितलेत एकत्रित, आणि ही म्हणजे शक्तिचालन मुद्रा आहे. एक म्हणजे पहिला जालंधर बंद आणि दुसरा मूलबंध. मूलबंधाद्वारे अपानाला वर प्राणामध्ये मिळवायचं आहे आणि जालंधर बंधाद्वारे प्राणवायूला खाली ढकलायचं आहे. हे केल्यानंतर पोटामध्ये त्यांचं एकत्रीकरण होईल. पुढे किती वाजलेत? 9 वाजून 2 मिनिटं झाली. थांबायचं का? घ्या सर अजून 10-15 मिनिटं म्हणजे तुम्हाला वेळ 10 असेल तर. मिनिटं म्हणजे हा एवढा भागच संपवूया फक्त. 72 श्लोकापर्यंत जाऊ आपण. जो योगी पद्मासनात बसून, कुठल्या आसनात? पद्मासनात, इडा आणि पिंगला नाड्याद्वारे, लेफ्ट आणि राईट नॉस्ट्रिल, इडा आणि पिंगला नाड्याद्वारे फुफ्फुसामध्ये प्राणवायूचा कुंभक करतो आणि ध्यानमग्न बसतो, तो निश्चितच मुक्त होतो. हे पहिल्यांदा सांगितलं. हे एकदम साधं, म्हणजे ध्यान करायचं आहे. प्राणायामाचा अभ्यास करताना घाम आल्यास त्याने सर्व शरीराचे मर्दन करावे. आता हाच बरोबर श्लोक हठप्रदीपिकेमध्ये सांगितलेला हठयोग आहे. प्रदीपिकेमध्ये आहे. जसंच्या तसं हे सांगितलेलं आहे की घामाचा आपण आंघोळ करून धुवून टाकायचा नाहीये. घाम आला की तो पुसायचा, म्हणजे आपल्या शरीरावरच मर्दन करायचं आहे. कुंडलिनी जागरणाचा अभ्यास करणाऱ्या योगाने तिखट, आंबट व खारट पदार्थ खाऊ नये. म्हणजे आहाराचं वर्णन आलं. ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं वीर्य थांबवणे म्हणजे ब्रह्मचर्य असं नाहीये. ब्रह्मासाठीचं आचरण, ब्रह्म मिळवण्यासाठीचं सगळं आचरण याचा अंतर्भूत सगळं होतं, ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे ह्यांनी कुंडलिनी जागरणाचा अभ्यास करणाऱ्या योगाने तिखट, आंबट, खारट पदार्थ खाऊ नये. मग आता उरलं काय? दूधच उरलं फक्त शिल्लक. मधुर, अजून रस, षडरस आहेत आपल्याकडे. इथे काय सांगितले? तर लवण, कटू आणि तिक्त 3 रस गेले. आता उरले काय? तर आम्ल, मधुर, मधुर, कषाय. आम्ल, मधुर आणि कषाय. या 3 रसांचे सेवन करावं. त्यांनी केवळ दूध पिले पाहिजे. हठप्रदीपिकेत सुद्धा हेच सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय की
सुरुवातीला योग्यांनी फक्त दुग्धाहारावरच राहावं. त्याच्यानंतर काय सांगितलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी वाढवले पदार्थ थोडे थोडे, पण सुरुवातीला फक्त दुग्धाहार करावा असंच सांगितलंय. म्हणजे हठयोगाचा अभ्यास करणाऱ्यानं सुरुवातीला फक्त दुग्धाहार, आणि मग जसजसं अग्निवर्धन होत जाईल तसं शरीर पोषणासाठी फक्त काय करायचंय, तर आणि किती दिवसात काय प्राप्त होईल हे पण तिथे सांगितलंय. म्हणजे प्राणायामाच्या किती दिवसानंतर तुम्हाला काय सिद्धी प्राप्त होईल, काय तुमच्यामध्ये बदल होतील, हे सगळं तिथे सांगितलेलं आहे. कायाकल्पच आहे तो प्राणायाम, म्हणजे हठयोग ग्रंथातले जेवढे सांगितलेलं आहे ते. आणि जर नसेल ना तेवढं आपल्यामध्ये हे, तर आपल्यावर विपरीत परिणाम दिसतात म्हणजे दिसतात, आणि मी अनुभवलेलं आहे पूर्ण. म्हणजे जर तुम्ही आपण करतो ते एक तर प्राणायाम आपण कोणाकडून तरी शिकतो, पठप्रदीपिकेमध्ये दिलेले जसेच्या तसे प्राणायाम आपण करत नाही, आणि जो जसेच्या तसे करायला जातो त्याच्यामध्ये जर आहाराचं नियंत्रण नसेल तर एवढी रुक्षता येते की शरीरात पूर्ण, त्वचेवर पूर्ण ती दिसायला लागते, माणूस कृश व्हायला लागतो प्रचंड, आणि अशक्तही होतो. म्हणजेच हे आचरण न करायचं न असेल केलेलं तर बरं. आपण, हा, मी पण करायचं अनुभवलंय असेल, सर हे. मी पण हे हा पूर्ण अनुभवलंय मागच्या वर्षी. हा, आणि अग्नीवर पण त्याचा परिणाम होतो आपल्या. मला हीट पण वाढलेली, पिंपल्स येत होते, वजन कमी हा झालं, डोकं हा गरगरायचं, म्हणजे माझा जठराग्नी खूप प्रदीप्त व्हायचा. हा, आणि मग असं मी होतं, आहारात बदल केला आणि नंतर करायला लागल्यानंतर त्याची तीव्रता थोडीशी कमी झाली. कमी झाली. कमी किंवा झाली, पण होतोच माणूस, मला त्रास. हा. हा, आणि आपण काहीतरी चुकत असू तर ते सुधरून त्याच वेळी सांगणारा कोणतरी समोर पाहिजे, की जो आपल्याला चुकत असेल तर समजावेल, सांगेल. ह्या गोष्टी पण त्याच्याबरोबर असल्या तर फार बरं पडतं, म्हणजे लवकर तीव्र वेग आपल्याला मिळू शकतो. तर आंबट, खारट, तिखट हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत, आणि केवळ दूध पिले पाहिजे. मिताहार अर्थात न अधिक जास्त, न अधिक कमी अशा प्रकारे भोजन केले पाहिजे. आता तिथे वर्णन कसं आहे, तर मधुर, स्निग्ध आणि उष्ण भोजन घेतलं पाहिजे, आणि तेही चतुर्थांश विवर्जितम, म्हणजे जठराचे 4 भाग करायचे, त्याच्यामधले एक भाग हवेसाठी ठेवायचा, एक भाग एक पाणी, पाण्यासाठी ठेवायचा. पाण्यासाठी आणि 2 भाग अन्न. हा, अन्नासाठी. चतुर्थांश विवर्जितम. आणि त्यातही कसं, तर ईश्वराला समर्पित केल्यानंतर उरलेला जो भोग आहे तो आपण खायचा आहे. तर ह्याला म्हटलात पूर्ण, शिवप्रित्यर्थ भुज्य काहीतरी असेल ना सर? शिवप्रित्यर्थ भुज्य आटप योग हा प्रदीपिकेमध्ये असं काहीतरी आहे. हा, तर आठवलं तर सांगतो पटकन. नाही आठवत नाही पटकन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण भोजन केलं. सारांश तर सगळा सांगितलाय, त्या श्लोकाचा अर्थ पूर्ण सांगितला. भुज्यते अशा प्रकारे भोजन केले शिवसंप्रीत्यर्थे पाहिजे. मिताहारः स उच्यते. हा सर, काय शिवप्रित्यर्थ हा, काय? मिताहारः स उच्यते असा श्लोक आहे. हो, शेवट तेच आहे म्हणत त्याचा. होता. हा, हा, पण विचाराचा पूर्ण श्लोक म्हणजे मधुर, शिवप्रित्यर्थ भुज्यते असं काहीतरी आहे सर, की म्हणजे शिवाचा स्निग्ध, साठी ते काहीतरी असं आहे. मधुर, स्निग्ध आणि उष्ण भोजन, आणि त्याच्याबरोबर ईश्वराला समर्पित करून मगच भोजन सेवन करावं. चतुर्थांश विवर्जितम हा पहिल्या ओळीचा शेवट आहे, आणि त्याच्या खालती मिताहारस्स उच्यते. आठवत नाही पटकन, पाठ केलेला पण हा श्लोक. ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे निरंतर योगाभ्यास करणारा योगी 1 वर्षाच्या साधनेनंतर निश्चितच सिद्धी प्राप्त करू शकतो. इथे ह्यांनी 1 वर्षाची साधना दिलेली आहे, कालावधी दिलेला आहे. जर एवढ्या पद्धतीनं आपण 1 वर्ष राहिलो तर सिद्धी प्राप्त करता येईल. या योगाच्या
कंदाच्या वरती सुषुम्नेमध्ये कुंडलिनी शक्ती येते, तो सिद्ध होतो. म्हणजे अजूनपर्यंत ब्रह्मरंध्र गाठलेलं नाही, कंदाच्या वरती फक्त. बरोबर आहे. तर तिथपर्यंत जरी गेली कुंडलिनी तरी सुद्धा त्याला सिद्धी प्राप्त होणार 1 वर्षानंतर. म्हणजे 1 वर्ष त्यानं असा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, आजच्या दिवस आपण इथे थांबूया. त्याच्या पुढे मग 3 बंध सांगितलेत. म्हणजे थोडक्यात हठप्रदीपिकेतले सगळ्या गोष्टी इथे आता हळूहळू यायला लागल्या. चालेल, आजचं आपण थांबूया. हरिओम.